नमस्कार, सात जोडीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे पौर्णिमा आणि यांचा आहे उपवास. तर यांना खिचडी नको होती, तर मी यांच्यासाठी उपवासाची बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याचे लाडू आहेत ते दुधात भिजवून दिलेत. कारण त्यांना खिचडी नको होती, आज त्रास होतोय खिचडीनं म्हणून. कारण आवडती जास्त आणि मग जास्त प्रमाणात खाल्ली की नंतर पोट गच्च होते, म्हणून यांनी बोललेत की खिचडी नको. मग आता बटाटा आणि राजगिऱ्याचे लाडू केलेत. आणि ह्यांची जराशी झोप लागल्या, कारण आता वाजलेले आहेत 12:30 आणि पाऊस पण आत्ता पडून गेला. पाऊस पडून पण गेला आणि ऊन पण आलं. काय या वातावरणाचं समजेना झालंय. म्हणजे जसा वाळवाचा पाऊस येतो त्या पद्धतीतच चालू आहे वातावरणाचं काम. तर मगाशी तुम्ही बघितलं कसं निळं निळं दिसत होतं, तर अचानक असं दिसतं. आणि आता व्यवस्थित तिथं देवाजवळ पण दिसते बघा. तर आता ह्यांनी झोपलेत, आता ह्यांना उठवते आणि खिचडी देते. खिचडी नाही, सॉरी, बटाट्याची उपवासाची भाजी आणि लाडू नैवेद्य दाखवलाय. चला, तर झोपतनं उठवून आणले. 12:30 वाजलेत. कशी काय लगेच झोप लागली हो? मोबाईल बघत बघत झोपला. तर बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याचे लाडू मला सोमवारी मी हेच केलेलं, तर ह्यांनी मागून घेतलेलं परत. पण मी घरात तयार करते स्वतः. तर सोमवारी मी स्वतःला या घरात तयार करते राजगिऱ्याच्या. आणि ह्यांनी मला सकाळी बोललेलं की मी तुला आणून देतो, मला करून दे. मग काय झालं, दिलं सा. लाडू होतं, लाडू संपलं. अहो ते गोड आधी तिखट खावा की. तर उपवास आहे माझा. आणि जर वेळी खिचडी खातेत. आज म्हणलेत खिचडी नको, रात्री विचारलं खाणार नव्हता आणि सकाळी रानात आल्यावर म्हणते जा मला खिचडी करून आण, जा मला खिचडीची तिखट खीर करून आण. असलायस तुम्ही. आधी नको नको म्हणायचं. मस्त लागतं. हो, छान लागते, विषय नाही काय त्यात. काय पाहिजे? शेंगदाणे देऊ, कच्चा देऊ? भाजलेलं नाही तो. भाजून ठेवू का आत्ता, का देऊ कच्चा तोवर? तर आम्ही अशा शेंगा म्हणजे बी काढूनच ठेवतो शिल्लक, स्वच्छ करून. कारण लागल तसं मग सारखं खायला वगैरे लागतंच. तर आता एवढं राहिले. होय हो, आज तरी श्रीशानिकम यूट्यूब चॅनेल वरती व्हिडिओ जाणार आहे की नाही? आज येणारच ना डॉक्टर रायपलला बघायला. तर रायपलला काय झालंय ते तुम्ही त्याच चॅनलवरती बघा. आणि मी पण म्हणते की व्हिडिओ लवकर एडिट करायचा, पण टेक घेत बसते वेळापर्यंत. त्यामुळे काल व्हिडिओ जायला लेट झाला. व्हिडिओ डाउनलोड लवकर म्हणजे काय म्हणते ती एक्सप्लोर होत नाही गॅलरीत. आणि नंतर मी 7 वाजता गेली. पुढं बाळ आहे, ते जास्त रडत होतं. परवा तुम्ही बघितलं आषाढी एकादशी दिवशी. म्हणून म्हणलं चला बघून तरी यावं बाळाला काय झाले. तिथं गेल्यावर मी तिथंच बसली बोलत. परत आईंचा फोन आला आणि मग आले मी. मग त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला 8 वाजले आणि एक्सप्लोर व्हायलाच 9 वाजले. तिथनं डाउनलोड व्हायला 9:30 पावणे 10. तिथनं पुढं मी थंबनेल केला. एवढा वेळ गेला. काय व्हायला लागले हो, का आभाळामुळे वातावरणामुळे व्हिडिओ डाउनलोड होत नाहीत. पहिलं लगेच डाउनलोड व्हायचं का नाही बरं? 5G पण आहे आणि घरात वायफाय पण आहे. घरातलं वायफाय पण व्यवस्थित चालत नाही, बिघाडतंय. आणि आता कोण तर म्हणाल का एवढा पाऊस पडून गेलाय, ऊन पडलं. तसं आहे निसर्गाचा खेळ. मग काय करू? आवडलं नव्हता?
त्रास पण होणार नाही हो तुम्हाला त्याचा. नाहीतर खिचडी खातासा आवडी आवडीनं आणि परत म्हणतासा काय म्हणतासा सांगा की. खायला पाहिजे ते. खायला नाही पाहिजे होती असं दिवसभर चालू असतं. खायला नाही पाहिजे होती, उगच खाल्लं, खायला नाही पाहिजे होतं, हीच ह्यांचं चालू असतं दिवसभर. तर चला आज मी जाणार आहे आपल्या रायपलला पण बघायला, कारण आजारी आहे ना. खरं हो संध्याकाळी जाणार की. मला वाटलं लागता येणार असं डॉक्टर. डॉक्टर आले मी येऊन काय करू. काय आलं बाबा? मग माझी मी बघणार होती संध्याकाळी. माझं म्हणजे ते त्या वेळेतच मला जायला आवडतं शेडवर, कारण प्रसन्न वाटतं, धूर वगैरे करायचा. डबा डब्याच तुम्ही पाहिजे ना त्याला, मला येतं का? एक सपान पाहिजे त्याला. एक सपान घेऊन आपण डब्याचं जुगाड केलेलं चॅनलवर दाखवूया. अजून चॅनलवरती आपल्या पर्पल टी दाखवायची आहे, म्हणजेच गोकर्णीच्या फुलांचा चहा. होय. खूपच कॉस्टली. खायचा डबा फोन आलेला, अजून फोन आला की भरायचा. आणि मी गोकर्णीची फुलं जी आता देवाला घालून एक्स्ट्रा राहते ती कशी ठेवली ते आपल्या फॅमिलीला दाखवते. तर ही अशी सुकायला ठेवलेत, म्हणजे ही कालची आहे ती. आणि हे देठ काढून ठेवलेत कारण आपण देठ वापरत नाही. आणि मी सकाळी काय करते, आता ही जी देवाला वाहिलेली फुलं आहेत तर ही वाया नाही घालवत, ही पण वापरते. म्हणजे आता ते नंतर निर्माल्य झालं ही काढून घेते, त्याचं देठ काढते आणि फ्रीजला लावते. तर आजची पण फुलं फ्रीजला लावलेत, कारण उद्या ह्याचा मी चहा करून पिणार. ह्यासनी आणि मला होतो झाले खाऊन. साहेब आता निघाले आणि ईश्वरपूरला. आत्ता पाऊस पडलेला तुमच्या बरोबर शेअर करायला पाहिजे होतं, तोवर पडलं ऊन. नादच करायचा नाही वातावरणाचा. होय काय? ऊन पाऊस ऊन पावसाचा खेळ. चला जाऊ का झोपायला? रात्र झाल्या. रात्री मोबाईल पण नाही लय वेळ तुम्ही बघितला, तरी पण कशी काय झोप आल्या? रात्री झोपलायसा तुम्ही लवकर. चला बहुतेक ते औषधामुळे. हो काल आणलेलं औषध. तर चला जाऊया शेडवर. तरी तर घेतलेला आहे गुळगुळ आणि लोबान आहे. आणि ते घेतलेले आहेत. इथं घेतले पीठ, रायपलला द्यायचे धुरे. तर ह्यांनी बोललेत की पीठ घेऊन ये. मग मी ऊद पण घेऊन निघाल्या. पीठाचे धुरे देऊन झाले की ऊद पसरवायचं सगळ्या शेडमध्ये. पेपर, कारण जाळ करायला लागणार. मग उगाच ह्याच्यात त्याच्यात ही नको, ही हुडकत बसायला लागते तिथं आणि काढी पेटी. तर आता एवढं सगळं घेऊन मी शेडवर जाते. चला आपण सगळीच जाऊया. आणि यांना व्हिडिओ करायचा आहे ह्या म्हणजे श्रीशा निकम चॅनलवर, त्यासाठी मोबाईल पण. आणि माझ्या लक्षातच नाही मोबाईल चार्जिंग करायचा. आता ह्यांचा फोन आलाय. तर चला 60% व्हायची वाट बघत्या. बरोबर 60% झालं की मोबाईल घ्यायचा आणि जायचं, म्हणजे त्या चॅनलवरती तुम्हाला धुरी देताना बघायला मिळेल. हाय का? चार्जिंगच बंद झालं. तर चला आता मी घरातनं बाहेर पडायला गाठ, आणि बरोबर झिरमाटायला लागले. आणि चिक्या कुठं पोरींच्या जवळ खेळतोय माहीत नाही. चिकू चिकू आवाज यायला लागलाय. बहुतेक दुर्गाच्या मागणं यायला लागलाय. दुर्गा सायकल चालवायला लागल्या. तर लवकरात लवकर मी पळते बोळातनं. तर चिकूला फसवून निघाले मी, जाण्यात यशस्वी झाल्या असं मला वाटतंय. कारण चिकू चिकू केलेला आवाज येत होता दुर्गानं. आणि आता बघूया शेडवर जाऊया. पावसाला मध्येच काय झालं. जरा थांब, मी शेडवर पोचस्तोवर. आणि आता चला रोड आलाय. रोडवर कॅमेरा ऑफ. तर पाऊस चांगलाच चालू झालाय.
म्हणजे मी भिजल एवढा आणि मी छत्री पण आणली नाही. तर चला बघू शकताय पाऊस आल्यामुळे रोडला तर कोण दिसत नाही, पण शेडवर कोणतं आलंय. डोक्यावर 4-5 वेळा पदर घेतला, 4-5 वेळा पडला. कसं वातावरण झालंय, एक सारखं आबाळ आले. ही जर सगळं आबाळ पडलं म्हणजे हे जर सगळं ढग पडलं तर पाणी पाणीच आहे. तुम्ही मगाशी बघितलं रोडला कोण नव्हतं. मगाशी वातावरण असं झालेलं काळं काळं आणि अचानक पाऊस थांबला. बघू शकता रस्ते. तर चला आता शेडवर जाऊया, भेटूया. तर बघू शकता ह्यांनी पाऊस येते म्हणून 4 व्हीलर घेऊन गेलेले आणि आता लोटायला लागलेत. तर सर तुम्हाला कसं वाटतंय लोटताना? एक नंबर विशेष. बाजी तुला कसं वाटतंय सुलतान आलेला बघून? सुलतान कशा आलाय? कुणाला द्यायचं? तर बाजी तू आता निघालेला आहेस, तुला कसं वाटतंय व्यायामला? बोल लवकर, बोल, नुसतं बघू नको, बोल लवकर. हा किती गो माझे सोंडो गोंदश पिल्लू, का म्हणतेस तू? मग आता तुम्ही आधी चालवून येणार आहे मग? हा म्हणजे ह्यांना झोपून देणार काय? चालते की. ह्याला बघितलं की रोहन आता भीती वाटत नाही विरे तुला? कशाची? अहो तू कुणालाच मारला काय? त्या बारक्या पोरांना काय कोण ती घेऊन आली तू? काय पण पाणी आलं संध्याकाळला मारायला तुम्ही जरा मारणार नाही तुम्हाला. डोळ्यात पाणी आलं. म्हणजे नजर झाली काय? आपल्याला ठेवून ठेवून काल देवळा कशी आणते होय किंवा त्याची दृष्ट काढलं की नाही रोहन? नाही आज बघितलाय त्याला. म्हणजे हो तुझ्या वहिनी आजारी आहेत ना? आता असं काय ओळून देतोय बाबा? तीच दृष्टावलंय चांगलंच. चालला पण येता म्हटलं काही इसलीमुळे झालंय एवढा. तिची मी पण पहिल्यांदा बघितले, मी येताना अशी म्हणजे भिली. आता म्हणलं कशी जाऊ, पण काहीच नाही रिॲक्शन त्याची. सुलतान इथं पण काय नाही दृष्ट काढायचं नाही तर साहित्य दिलं असतं. नाही काढाय आपल्याला कुठे इथे. अरे काय करायचंय, मिरच्या घ्यायला लावायच्या 4-5 आणि कुणाला तर काढायला की आजी बिज्जीला. घरातलंच नव्हती. हा तर चला जाळ करायचंय. खरं बघू शकता वातावरणामुळं जाळ तर काही लवकर होत नाही. आणि आपला स्प्रे आहे, स्प्रे म्हणजे ऊसाची आपल्या लागण झाल्या नर्सरीची, त्याची जी स्ट्रे मिळते ती, तर त्यानंच आपण ही करणार आहे. स्प्रे आणायला जाते मी घरला. घरला निघाल्या माझा चिक्या गेला. चिक्या बघा गेला तिकडं, म्हणून मी थांबत नाही आता. तुम्ही मला गाणी माझ्या आवडीची लावून दिलेली नाहीत तरी मला अशा का आलेली काय आली होती? गावात आता रस्तेवाईज म्हणून मार खाल्लेला नाही. म्हणून मी चालले आता. तुम्ही मला माझ्या आवडीचे मंत्र लावून देत नाही सा. हितलं काय कमी वाटतंय हो? जाऊ तेवढा मंत्र. हा चल बाई शेडच, तुझ्याशिवाय कोण आहे मला ह्या जगात? नाहीच तर. आणि बारकी बघा की, ए इकडे या, बिंदास आहे. लाव बाई मंत्र. कोण आहेस तर मी काय करू अजून ओव्हर ऍक्टिंग करा की. त्यासनी सांगते स्ट्रेया नाही निघाले. यासनी एवढा मोठा गाण्यांचा आवाज सोडलाय की काही सांगते ती पण ऐकू येईना झाले.
आणि आपल्यात भांगलन चालंय, एवढं भांगलन झालंय आणि हे त्याचं तण कुठे गेले ते स्ट्रे. हा ही स्ट्रे. ही जातील तेवढं सगळंच नाही, सगळंच. कारण आता आपल्याला जसं की रॉकेल भेटत नाही, पण ह्याचा चांगलाच उपयोग होतो आपल्याला. लगेच पेटतं जळण. जर असा पेपर पेटवून टाकला की लगेच जायला लागतो. तर ह्यांची वेगळी कामं असतात, शेडवराला माझी वेगळी कामं असतात. आणि 4 व्हीलर मधनं रानात येते ती काय म्हणायचं, आईडबारके 5-5 नंदी येते म्हणून वी. माहित आहे तुमचं 5-5 नंदी आहेत. राईड बीड काय आमचं नाही, आम्ही गेलेलो खाद्याची पुती आणायला म्हणून. गाईसनी पण आणलंच आहे. कोणाचा फोटो दिसतोय मग? काम देणू आपली. तर गाईसनी बैलासनी आज मी आणतो उडीत, काय आणतो ही. जाऊ दे म्हटलं, एक दिवस आपण जेवायचं नाही. काही आई ग फाटलं ना. लाली लागता घाला की 1-2-3 किलो मिनिटात संपवल, मिनिटात. कशी खात्यात बघायचं आणि हे स्टॉक आणून बॅरेल भरून ठेवायचं. चालतंय ना. 50 किलो आहे. उचललं का? तसंच उचला. हा? उचलणार, तुम्हाला उचलणार नाही अशी जगात अडकतंय हो. त्या ह्याच्यात अडकले. हा 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 हदले शेवटी दुसऱ्या ठिकाणी गाड्या केलेलं. जाऊ तिकडे चला. वजी उचलायची नाद नाही करायचा, अशी वजी उचलते. होय हो, भोजपुरी थीम मिक्स आहे ना याच्यात. गाण्यात म्हणलं भोजपुरी थीम मिक्स आहे. भोजपुरी ऐकतेत. देवाची दिवसभर मराठीच आहे. देवाची गाणी लावा. पक्षी बघते काय होते कुठला गरुड पक्षी, कुठला तो पिक्चरला गिदाड 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 गँग कसं दिसत होता तो पक्षी. जाळ करणार आहे आता बाळा. आणि माझ्या चिकूला जर बुधवारी आहे नॉनव्हेज खायची सवय, आणि आज पौर्णिमा असल्यामुळं त्याला नॉनव्हेज नाही. बाळा आज नाही हा नॉनव्हेज. चला आता बघू शकताय इथे अशा बारीक बारीक काट्या घातल्या त्या, आणि त्याच्यात आता मी पेपराचा तुकडा घालणार आहे. पेपरला जायला लावून त्याच्यावर ही काठी धरणार आहे. नंतर ही 4-5 खंड ह्याच्यावर ठेवणार आहे. काही कागद सुद्धा पेटणं झालाय. तरी आज माशा, आज माशा नाहीत का नाही हो? कसं काय बेंद्राच दिवशी एवढं छान सगळं आवरलं होतं, माशा काही. तर अशा प्रकारे काय झालं, मी बसलेलो गायांचं आवरत आणि हिला म्हटलं की तेवढं बाय काय पण कर, थोडी धुरी कर. कारण मी धुरी करायला लागलो की माझा 1.5-2 तास त्या धुरीतच जातो. मला कारण ती मला पेटतच नाही लवकर. मग ती झेट येते, मग ट्रॅक्टरमधलं डिझेल काढायचं, पेट्रोल आपल्या गाडीतलं काढायचं, वाटायचं. आणि ते पण होय, आणि ते पण पेट्रोल कसं पेटतंय तेवढ्या पुरतं.
मग हिला म्हटलं तू तेवढी बाय धुरी कर, बाकी काय करू नको, माझं मी गायांचं वगैरे आवरतो. मग हिनं तोवर मस्तपैकी धुरी केल्या. आता ह्याला तेवढी धुरी देतो साहेबासनी. लय नाही, किती वेळ नाही, एक सेकंद द्यायची, थोडा वेळ. कारण मी मागच्या व्हिडिओत म्हणलेलं की जास्त वेळ धुरी दिली की काय तर होतं, तर कमेंट आलेली की फुफ्फुसाला जाळी तयार होती. हां आपल्याला लय नाही द्यायची, थोडीशी देणार धुरी. पहिलं भाज्याला 5-5 मिनिटं देत होतो मी, कारण की साहेबांचं मैदान आहे. आता मैदान व्यवस्थित पार पडू दे, सांगावं तर पण नाही फरक पडलाय खरं. डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन केलं का नाही, फरक पडलाय. ते गोळ्या तेवढ्या आणा जाऊया आपण. तर आता धुरी दिलेला व्हिडिओ श्रीशानिका युट्यूब चॅनलवर बघा, जो की माझ्या हातात आहे आता. नाही विषय काय झाला आहे, व्हिडिओ लय मोठी होती ते, म्हणून ही आपलं एक इकडे एक व्हिडिओ, एक तिकडे व्हिडिओ असं चालू आहे. नाही मी आता जरा म्हणावं घेतले ना, तर ह्यो लईच लागलाय दंगा करायला. दिसल त्या म्हणजे असं कुणाचं काय दिसली मांजर दिसलं, कुत्रं दिसलं, ह्यो लागलाच भो करायला. कसं लक्ष ठेवू नाही. आणि कसं केलं हो, मी गाडीत बसली नाही तोवर त्याला विश्वास होता का? तोवर त्याला विश्वास ना. माग त्या काचनं बघत होता तू बसतेस का नाही गाडी. मग त्याची मी तर दांडगी सपोर्ट सिस्टीम आहे. आता कसं बावारले. आणि आता आम्ही बरोबर आलोय कासेगाव जवळ, म्हणजे उलेवाडी फाट्यावरती, कारण मेडिकल मध्ये निघालोय ना शेटला औषध घ्यायला आणि पाजू लागायला. ह्याच नाही थांबले, तो काय हे मी स्वतःच पाजणार आहे सोडा. पण आता माझ्याच देवाला सांजवात लावायची राहिली, तीच मला कसं तर वाटतंय. गेल्या लावायची, देवाची सेवा करायला लागलीस तू, पुन्हा सेवा करते का? मग होईच की हो, पण एक वेळ असती ना. महादेवाचा नंदीच आहे ना ते. होय, इथं पण दुकान झाले. तर आपण पहिला हा हायवे होता, आता तिकडं हायवे झालाय. दिसत ना आता इकडं हायवे. अरेच्या कसं गाड्यांची जास्त वर्दळ नसल्यामुळे किती शिस्तीत जाते हो. अगं कराडला आता का नाही, हा 12 ते 15 मिनिटात जातो हायवे झाल्यापासून. ते पूल तयार झाला का ते? हा त्यावेळेपासून काय त्या फुलाचं नाव काय ठेवले का अजून काय कळालं? ठेवलंय काहीतरी, लक्षात येणं झालंय आपल्या. मी ऐकलंय त्याच्या वाद चालू होतं माहिती आहे का? होय, काय पण नाव सांगत होती ती. फुलपाखरू करून लय नाव फेमस झालं. फुलपाखरू असं माझा मित्र म्हणून. तर आपण पोहोचलो आहोत कासेगाव. तर आता मी माझ्या सपोर्ट सिस्टीमला देणार आहे सरप्राईज. मला म्हटलं मी खोटं बोललेलं, औषध आणाय आपण जायचं. होय तर औषध वगैरे काय नाही. आता आम्ही मस्तपैकी निघालो हॉटेलमध्ये, एकदम हायफाय हॉटेलमध्ये होय. जेवायला. आपला अवतार बघून म्हणतील काय भांडी घासायलाय सकाळी, म्हणून ते काय म्हणायचं ते त्यातनं काय म्हणायचं, तुम्हाला पैसे मिळालेच म्हटलं आम्हाला ऑर्डर द्या. आता बघ तू पण म्हणशील कुठल्या हॉटेलमध्ये आणलीस ही असल्या. अगो बाई, आजपर्यंत मी आयुष्यात असलो हॉटेल बघितलं नव्हतं. अगो बाई, खरंच तर चालतंय की आपली फॅमिली बघल की पुढं हॉटेल. विषय हार्ड आहे, अख्ख्या महाराष्ट्रात हॉटेल नाही असं. होय, तिथं तुला घेऊन निघालो. तर ही सिटीत झाली आहे ना आपली, इथे एक वेगळंच म्हणजे लुक आलाय. हायवे झाल्यापासून तर जास्तच वेगळं झालंय. काचा लावून जावा बरं का तुम्ही बाहेर, नाही चिक्या नाही शाना माझ्या डोक्याला तापू नको. तर अशा प्रकारे हॉटेल जवळ आलेलो आहे आपण. एक हा. थोडेसे काही मीटरच्या अंतरावर आहे. बर, आणि ती काय आम्ही शेअर करणार नाही कुठल्या हॉटेलमध्ये निघालोय. होय. खरंच नको शेअर करा. होय काय? बर बर बर. हा हा चला नको. इथे व्हिडिओ थांबूया आपण, शेअर करायला नको. तर इथं हॉटेल आहे बघा, ही मेडिकल हॉटेल. ती हॉटेल नाहीच, कधी जगात कुणी असलं बघितलं नसलं. थापाड पुरगी गेल्यावर अशी नरड्यावर बस. मम्मी का ग मम्मी, काच वर घ्या. हे ग. हं? का ग मम्मी, मम्मी तुम्ही खाऊन आला सा? का ग सांगेल ना मम्मी. ओ आला आला आला, लय छान होतीस वे.
असं बाहेरला बाळा ए चिकडे बाहेरला औषध्या बाळासारखं राहायचं असते. काय झालं मोबाईल्स तर मेडिकल दाखवलं असतं. मी हाय ना चिक्या मी हाय. खुळ खुळ चला आता ह्यांची वाट बघत बसूया. चिक्या ह्यांची वाट बघत बसूया काय. चिक्या एकसारखा युळायला लागलाय ह्यांनी गेलेत म्हणून. काय होते पिल्या ओय काय हं? येणार आहेत येणार आहेत. मी हाय की. हा बस कर ड्रायव्हिंग. तिथंच बस तिथं. मग तरी असं म्हटलं काच लावून जावा नाही तर बारक्या चिरवणीत नका होईना गेलाच असता ह्यो ह्यांच्या मागणं. त्यात ह्यांनी दिसनात. त्याच्यासाठी सगळं ही नवीन आहे. सोडलं ना बाहेर तर जाणार पण नाही कुठं. इथंच येणार. तर ह्यांनी आले तर बर का. पण आता ड्रायव्हर तर आपला चिकू शेट आहे. अहो ड्रायव्हर चेंज आहेत. ड्रायव्हर का होय. काय खाणार आहे का ग कोण तुम्ही? होय हॉटेलमध्ये नेणार तसं नाव का. या बेकरीतलं नको बाई काय हॉटेलमध्ये स्पेशल जायचं आपण. हाय येऊ चिकिया खरंच. कसा ड्रायव्हिंग सीट वर बसला तर बैल सगळा तुमची वाट बघत उळत होता. इथं म्हणावं इथं परत हिडचील सगळीकडे. कुठं आली करून बावरत पळ सगळीकडे. तीच की तुका कसं बघतय. तर चला औषध आणलेलं आहे. मल्टीस्टार दिले नाही मी घेतलं मग हा. आणि ह्या गोळ्या येत्या. एक गोळी द्यायची आता. तर चला आता आपण रायफल शीटला गोळ्या देऊ. आणि आजचा व्हिडिओ इथे. तुला गडबड आहे काय? हा तुला गडबड आहे काय कशाची. आणि आपण आता व्हिडिओ कधी एडिट करायचा सोडायचं कधी. मग असं कर मी तुला सोडतो घरात. हा डायरेक्ट टू व्हीलर घेतो मग येतो माग तू. चालतंय खरंच चालतंय. आता बघू शकताय तिथे चाललेला आहे व्हिडिओ एडिट करायचा. त्यामुळे माझा व्हिडिओ आता संध्याकाळी पण येऊ शकतो किंवा उद्या सकाळी पण येऊ शकतो.